हाय हॅलो, एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ मोठा येणार आहे तर नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर आणि 2-3 दिवसाची मिळून व्हिडिओ येणार आहे तर नक्की सर्वांनी बघा. तर आम्ही गेलो होतो गावामध्ये, थोडंसं काम होतं, सामान घ्यायचं होतं, फळं नव्हती घरात ते पण घ्यायचे होते. फळ घेऊन झाले, मग नंतरून आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर आणि सिया आमच्यासोबत असल्यानंतर आम्हाला कुठं स्टॉप लागणार नाही असं कधी होणारच नाही. अजून 1-2 स्टॉप लागणारच आहे पुढे. तर पहिले तिचं डिमांड होतं ते म्हणजे ज्यूस प्यायचं. तर मग तिने छान असं पायनॅपल ज्यूस घेतलं आणि ती मस्त छान एन्जॉय करत पेत होती. मग तिचं आम्ही नाही घेतलं दोघांनी पण, आम्हाला इच्छा नव्हती घेण्याची म्हणून. आणि मग पुढे गेल्यानंतर नंतर आम्ही वाणाचं सगळं सामान वगैरे घेतलं आणि स्वामींना वाण लावण्यासाठी गेलो. आणि तिकडे वाण वगैरे लावून झाल्यानंतर म्हणजे तिथं मंदिरात लगेच आरतीचा टाईम झालेला होता. पटकन आम्ही वाण लावून घेतलं आणि आम्हाला पुढे पण महादेवांना वाण लावायचा होता. म्हणजे जिथे मी पहिले जुन्या घरी राहत होती 5व्या गल्लीत, तिथे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे ना, तिथं वाण लावायला जायचं होतं. तिथं पण 7 वाजेला आरती चालू होती म्हणून पटकन इकडे वाण लावून घेतला. आरतीला काही थांबलो नाही आणि मग महादेवाच्या मंदिरात आलो. हे मंदिर आहे ना माझ्या घराच्या अगदी जुन्या घराच्या ठिकाणचं सांगते. जुन्या घराचं एक दुकान सोडून लगेच महादेवाचं मंदिर आहे आमच्याच लाईनीमध्ये. तर मग तिथं वाण लावायला आलेली होती. छान मी घरूनच पाणी वगैरे पूजेचं सामान घेऊन आली होती. छान पहिले पूजा करून घेतली आणि मग महादेवांना वाण लावला. आणि मग सियाचा नमस्कार वगैरे करून सिया बाहेर गेली. तर तिच्या काकांनी ना तिला आवाज दिला होता, तर ती तिच्या काकांना भेटायला गेलेली होती. तिथे आमची डेअरी आहे, दूध डेअरी, अशोक दूध डेअरी म्हणून आहे. आणि मला ना थोडंसं अजून सामान घ्यायचं होतं, ते सामान घेतलं. आणि तिथे इतकी गर्दी होती ना, खूप गर्दी होती, खूप टाईम लागला. आणि मग पुढे आल्यानंतर सियाला भूक लागली. मग सिया बोलली की मम्मी मला पाणीपुरी खायची. मग सियानी आम्ही दोघींनी पाणीपुरी खाल्ली. आम्हाला घरी 7:30-8 वाजले. मग आम्ही घरी आल्यावर काही शूट केलं नाही. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला आहे ना, म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी यांचं चालू होतं की मला आंब्याचा रस आणि पोळी खायची आहे. त्यांना ना माझ्या वडिलांनी बोलवलं होतं धोंड्यासाठी, पण ते नको म्हटले. ते म्हटले की असं जाऊ दे, सारखेच धोंडे येतात, प्रत्येक वेळेस काय आलंच पाहिजे का. मग ते काही आले नाही. पण मग माझ्या मम्मीने आम्हाला धोंडा केला होता. मला जोडवे घेऊन दिले, मुलांना पण कपड्यांना पैसे दिले होते. तर आमचा धोंडा झाला होता, मिस्टरांचा राहिला होता. तर खास मिस्टरांसाठी हा सगळा बेत होता धोंड्याचा. धोंड्याचा बेत म्हणजे धोंड्या नाही म्हणता येणार, पण मग त्यांना पुरणपोळी आणि रस आवडतो. आणि पुरणपोळी आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते. आमच्या सगळ्यांची फेवरेट पुरणपोळी. आणि नॉनव्हेज आमच्याकडं होत नसल्यामुळे हे असं मग आम्हाला आवडतंच. आणि नॉनव्हेज होत नाही म्हणजे आम्ही खातो, मिस्टर खात नसल्यामुळे नॉनव्हेज आम्ही करत नाही. माहेरी गेल्यावर तर खातोच. आणि म्हणून मग त्यांना छान असं पुरणपोळीचा बेत करायचा होता. तर म्हटलं मग काल एकादश पण होऊन गेलेली होती, तर म्हटलं चला मग बनवूया हे. आणि देवांना पण मला नैवेद्य दाखवायचाच होता पुरणपोळी आंब्याचा रसचा. तर मग इकडे छान असं मी तयारी करायला घेतली होती. पहिली छान अशी डाळ लावून दिली कुकरला. आणि नेमकी आज थोडंसं पाणी जास्त झालं, त्याच्यात मी फुल गॅसवर डाळ लावून दिली. त्याच्यामुळे थोडंसं उतू गेलं ते. आणि मला लगेच कांदा कट करून घेतलं, खोबरं किसून घेतलं छान. आणि छान असं तेलामध्ये भाजून घेतलं कांदा, खोबरं, लसूण, आल्याची पण लसूण वगैरे सोलून ठेवलेला होता. कोथिंबीर साफ करून ठेवलेली होती. थोडंसं ना लवकरच लागली होती स्वयंपाकाला. लवकर म्हणजे तरी 5-5:30 वाजून गेले होते. आणि कसं होतं ना, इतर वेळेस नाही, पण सियाचं कसं असतं, तिचं काही फेवरेट असलं का ती सारखी किचनमध्ये चक्कर मारते, झालं का मम्मी, झालं का मम्मी असं. त्याच्यामुळे मग पटकनी देवा पाशी उजेड पडला तो
आणि इकडे ना मसाला वगैरे झालेला होता बारीक करून. लगेच मग मसाल्याला फोडणी द्यायला घेतली आणि म्हटलं मग मसाला परतेपर्यंत आहे ना तोपर्यंत आंब्याचा रस होईल. तर मी काय केलं, पहिलेच आंबे धुवून ठेवले होते आणि मग मसाला परतवायला घेतला. आणि मी काय करते, डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्येच रस करते. ते काय होतं, पातेल्यात करा, मग मिक्सरच्या भांड्यात, मग परत ते बारीक करा आणि मग परत ते पातेल्यात काढा, ते खूप भांडे भरतात. मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच रस करते आणि डायरेक्ट तसंच पॅक भांडं फ्रीजमध्ये ठेवून देते थंड करायला. कारण की ना आमच्याकडे थंड रस सगळ्यांनाच आवडतो. आणि आंबे पण इतके छान निघताय ना, आता इतका छान आंबा निघाले नाही, खूपच छान निघाले हे आंबे. आणि खूप गोड होते, साखर काहीच टाकायची गरज नव्हती त्या आंब्यांमध्ये, इतके छान आंबे होते. मग इकडे पटकनी रस करून घेतला, लगेच भाज्यांची तयारी करून घेतली. आणि सियाचं तर थोडीफार मदत चालूच असती. तिने मग देवाला दिवाबत्ती वगैरे केली, तुम्ही ते बघितलंच, तिनेच दिवाबत्ती केली देवाला. आणि मग नंतरून तिलाच म्हटलं मग तू नैवेद्य दाखव. मग मी इकडं पहिले पुरणपोळी करून घेतली. पुरणपोळी करून झाल्यानंतर तिला नैवेद्य भरून दिले. मग तिने देवाला आणि गाईचा भरून ठेवला. मुलगा गाईला नैवेद्य घेऊन गेलेला होता आणि सिया इकडे देवाला नैवेद्य दाखवत होती. सियाचं थोडंसं असं अधूनमधून थोडीशी मदत चालू असती. तिने छान मस्त नैवेद्य दाखवून घेतला. आणि म्हणजे मुलांना पण समजलंच पाहिजे आपण कसं करतो काय. मग तिला थोडं आता जसं माझं बघती तसं तिला समजतंय की कशी मम्मी नैवेद्य दाखवती ते काय. तर इकडे आम्ही लगेच मग जेवायला बसलेलो होतो. आणि पहिले मिस्टरांनी ना देवाचंच ताट घेतलं. आणि मग नंतर मी सिया मुलाला मी पहिले वाढून दिलं. आणि इकडे आपली छान अशी आंब्याचा रस, पापड, छान अशी भजी, पुरणपोळी, कुरडई, सगळं असं छान असा मेनू होता आपला आजचा, छान असा सगळ्यांचाच आवडीचा. तर आम्ही इकडे जेवण करत होतो. या तुम्ही पण जेवण करायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. प्लीज आपल्या मायलेकी चॅनलला जास्तीत जास्त लाईव्ह व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. धन्यवाद.